नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या विस्तृत आणि सखोल बुलेटिनमध्ये आपण भारताच्या सध्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक प्रवासाचा एक व्यापक आढावा घेणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताचे वाढते नेतृत्व, शेअर बाजारातील अस्थिरता, सोने चांदीतील तेजी, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतार आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रातील मोठी एंट्री, या सर्व घटना वरकरणी वेगळ्या वाटल्या तरी त्या प्रत्यक्षात एका मोठ्या आर्थिक संक्रमणाच्या कथेचा भाग आहेत. जागतिक भूराजकीय तणाव, अमेरिकेचे व्याजदर धोरण, ऊर्जा बाजारातील अस्थिरता, तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धा आणि गुंतवणूकदारांची मानसिकता, या सर्व घटकांचा संगम आपण सध्या अनुभवत आहोत. सर्वप्रथम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कडे वळूया. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेची मांडणी केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की AI हे केवळ तांत्रिक क्रांतीचे साधन नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे. भारताच्या दृष्टिकोनातून AI फॉर ऑल हा संदेश देखील त्यांनी दिला. AIचा लाभ हा केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित न राहता तो शेती, आरोग्य, शिक्षण, न्यायव्यवस्था, लघुउद्योग आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांपर्यंत पोहोचला पाहिजे. मानव या शब्दातील प्रत्येक अक्षर भारताच्या AI धोरणाची दिशा ठरवतात. M म्हणजे मॉरल, नैतिकता, A म्हणजे अकाउंटेबल, उत्तरदायित्व, N म्हणजे नॅशनल सॉव्हरेनिटी म्हणजे राष्ट्रीय डेटा सार्वभौमत्व, आणि A म्हणजे ॲक्सेसेबल, सर्वसमावेशकता, V म्हणजे व्हेरिफिएबल, पारदर्शक आणि पडताळणी योग्य तंत्रज्ञान. जागतिक स्तरावर AI मुळे डेटा गोपनीयता, अल्गोरिदम पक्षपात, डीपफेक्स, सायबर सुरक्षा आणि रोजगार निर्मितीतील बदल हे प्रश्न निर्माण होत आहेत. भारताने या पार्श्वभूमीवर संतुलित आणि जबाबदार विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. या परिषदेत गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे कौतुक करत सांगितले की भारताने आधार, UPI आणि ओपन नेटवर्क सारख्या मॉडेलद्वारे तंत्रज्ञानाचा लोकाभिमुख वापर कसा करायचा याचा आदर्श निर्माण करून ठेवला आहे. सॅम अल्टमन यांनी भारतातील AI संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी संधी असल्याचं नमूद केलं. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी भारत आणि फ्रान्स AI सहकार्य वाढवण्याबाबत सकारात्मक संदेश दिले आणि लोकशाही मूल्यावर आधारित AI विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. या परिषदेमुळे डेटा सेंटर, सेमीकंडक्टर उत्पादन, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि डीप टेक स्टार्टअपमध्ये मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा निर्माण झाली आहे. भारताला AI क्षेत्रात केवळ ग्राहक नव्हे तर धोरणात्मक नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे AI आणि हरित ऊर्जेचे एकत्रीकरण करणे ही महत्त्वाचे आहे. स्मार्ट ग्रिड्स, ऊर्जा व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि कृषी उत्पादकता ह्या वाढवण्यासाठी AIचा वापर वाढत आहे. मात्र या दीर्घकालीन सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर अल्पकालीन वित्तीय बाजारात वेगळेच चित्र दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात अलीकडे मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली आणि दिवसाअखेर गुंतवणूकदारांचं करोडोंचं नुकसान झालं. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स तब्बल 1236 अंकांनी घसरून 82,498.14 या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक NSE निफ्टी 50 हा देखील 25,500च्या खाली आला. बँकिंग, IT, मेटल आणि रिअल इस्टेट या क्षेत्रामधील शेअरचा विक्रीचा दबाव वाढला. ही घसरण का झाली याचा विचार केला तर अनेक घटक समोर येतात. पहिले कारण म्हणजे नफा वसुली. मागील काही आठवड्यातील तेजीचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी विक्री केली. दुसरे म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची निधी माघार. अमेरिकेतील व्याजदर दीर्घकालीन उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आणि डॉलरची मजबूती यामुळे उद्योन्मुख बाजारातून निधी बाहेर पडत आहे. तिसरे कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ. तेल दर वाढले की भारतासारख्या आयातदार देशांवर दबाव वाढतो. आयात बिल वाढते, रुपयाची किंमत घसरते आणि महागाईची भीती निर्माण होते. तेल दर आणि महागाई याचा थेट परिणाम कंपन्यांच्या खर्चावर होतो. वाहतूक, उत्पादन, ऊर्जा खर्च वाढल्याने नफ्यावर परिणाम होतो. यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेतात. शिवाय जागतिक पातळीवर भूराजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि चीन अमेरिका यातील तणाव याचा परिणाम देखील गुंतवणूक वातावरणावर होत आहे. आज दुपारी 2:30च्या सुमारास सेन्सेक्समध्ये 855 अंकाची घट होऊन सेन्सेक्स हा 82,851 वरती व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 देखील 250 अंकांची घट नोंदवून
25,575 वरती व्यवहार करत होता. शेअर बाजारातील या अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाकडे वळतात. यामुळे सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX वर सोन्याचे दर उच्च पातळीवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कोमेक्सवरही तेजी दिसून आली आहे. सोने हे पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते. जागतिक अनिश्चितता, व्याजदरातील अस्थिरता आणि चलन अवमूल्यन यावेळी सोन्याची मागणी ही वाढते. गेल्या काही वर्षात केंद्रीय बँकांनीही सोन्याचा साठा वाढवला आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याकडे आकर्षण वाढले आहे. भारतातही किरकोळ गुंतवणूकदार ETF आणि डिजिटल गोल्डच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक वाढवत आहे. यामुळे वित्तीय प्रणालीतील विविधीकरणांची गरज अधोरेखित होते. आता वळूया वाहन उद्योगाकडे. भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने ई-विटारा ही इलेक्ट्रॉनिक SUV सादर केली आहे. बॅटरी ॲज अ सर्व्हिस या मॉडेलमुळे सुरुवातीची किंमत तुलनेने कमी ठेवण्यात आली आहे. मोठ्या बॅटरी पर्यायासह सुमारे 540 किलोमीटर पर्यंतची रेंजचा दावा हा करण्यात आला आहे. हा मॉडेल भारतीय बाजारासाठी गेम चेंजर ठरू शकतो, कारण ग्राहकांना एक रकमी मोठी बॅटरी किंमत द्यावी लागत नाही. EV क्षेत्रात वाढ होण्यामागे दोन महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे पर्यावरणीय जागरूकता आणि दुसरे म्हणजे इंधन दरातील चढउतार. तेल दर वाढले की ग्राहक पर्यायी ऊर्जेकडे वळतात. सरकारकडूनही सबसिडी, कर सवलत आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. AI तंत्रज्ञानाचा वापर, बॅटरी व्यवस्थापन, रेंज ऑप्टिमायझेशन, प्रोडक्टिव्ह मेंटेनन्स आणि कनेक्टेड कार सेवा यामध्ये होत आहे. म्हणजेच AI समिटमध्ये मांडलेले धोरण आणि वाहन उद्योगातील बदल एकाच व्यापक तांत्रिक संक्रमणाचा भाग आहे. भारत सध्या 3 मोठ्या संक्रमणातून जात आहे. डिजिटल परिवर्तन, हरित ऊर्जा परिवर्तन आणि वित्तीय बाजारातील संतुलन बदल. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि मोठी युवा लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक वाहनामुळे आयात अवलंबित्व कमी होत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत जागतिक आर्थिक वास्तव आणि बाजारातील चढ उतार हे कायम आहे. गुंतवणूकदारांसाठी मुख्य संदेश असा आहे की दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. अल्पकालीन अस्थिरता ही बाजाराचा नैसर्गिक भाग आहे. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक विभागणे, जोखीम व्यवस्थापन करणे, जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणे, सोने, इक्विटी, डेट आणि पर्यायी गुंतवणूक यांचं संतुलित पोर्टफोलिओ हा अस्थिर काळात संरक्षण देऊ शकतो. दरम्यान आम्ही ही फक्त माहिती देत असून या माहितीवरून आपण कोणतीही गुंतवणूक करू नये. गुंतवणूक करताना आपण आपल्या सेबी रजिस्टर्ड गुंतवणूकदारांचा सल्ला नक्की घ्यावा. एकूणच भारताचा मानव विजन, शेअर बाजारातील घसरण, सोने चांदीतील तेजी आणि तेल दरातील चढ उतार आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रातील एंट्री या सर्व घटना एकाच मोठ्या आर्थिक संक्रमणाची चिन्ह आहेत. भारत तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि धोरणात्मक गुंतवणुकीच्या जोरावर जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आजच्या या बुलेटिनमधील विश्लेषण आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये नव्या घडामोडींसह आणि सखोल विश्लेषणासह. धन्यवाद.